नमस्कार, नगरसंघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। सध्याला आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठा जर का प्रश्न कोणता असेल गावाकडचा तर तो म्हणजे विजेचा। शेतकरी राजा जो आहे, आपण ज्याला बळीराजा म्हणतो, त्या बळीराजावर सध्याला महावितरण कंपनीने विजेचे झटके देण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांचे जे कृषी पंप आहे त्याचे वीज कनेक्शन जे आहेत ते कट करण्यात येतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी त्यामुळं त्रस्त झालेला आहे। आज जर का आपण पाहिलं तर महावितरण कंपनीमध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव कळलेले, तसेच माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे आले होते। त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तुम्ही कट करू नका, कारण की ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर साधी डिप्पी खराब झाली तर त्याचा खर्चसुद्धा हा शेतकऱ्यांना करावा लागतो। महावितरण कंपनी त्या ठिकाणी खर्चही करत नाही। केबल जळाली तरी शेतकऱ्यांनाच ती आणून स्वतःच्या स्वखर्चाने आणून वर्गणी करून ती बसवावी लागते। एवढी बिकट अवस्था सध्याला झालेली आहे। ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकारचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावरती शेतकऱ्यांचं वीज बिल हे माफ केलं जाईल। वीज बिल माफ नका करू, परंतु शेतकऱ्यांना कुठेतरी तुम्ही सहानुभूती दाखवणार की नाही, शेतकऱ्यांविषयी तुम्ही प्रेम दाखवणार की नाही, ज्याला आपण बळीराजा म्हणतो त्या शेतकऱ्यांवरती किती संकट आहे हे आपण पाहणार की नाही। सध्याला अधिवेशन चालू आहे आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आमदार लोक, जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते विचारणार की नाही, हा खरा प्रश्न आहे। आणि याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी राज्यमंत्री शिवाजीराव कळलेले यांनी सांगितलं की उद्या ज्याला 11 वाजता सर्व गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या समोर तीव्र असं आंदोलन छेडण्यात येणार आहे। आणि हे आंदोलन जर का उग्र झालं, याचं जर का रूपांतर वेगळ्या गोष्टीत झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील। नेमकं आज काय झालं ते आपण पाहूया। सरकारचा शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मिळालीच पाहिजे। सक्तीची वीज वसुली, सक्तीची वीज वसुली। सर्व आंदोलन जर कदाचित समजा तुम्ही तर मान्य नाही झाली तर आम्ही तुम्हाला सांगतो का MSCBच्या अधिकाऱ्याला एकाला कार्यालयात कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी असू किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कार्यालयाचे अधिकारी असू बसू देणार नाही। मग आमचं उद्या गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ। उद्या कदाचित आम्हाला कुठं जेलमध्ये जायची वेळ आली तरी आम्हाला पर्याय जेलमध्ये सुद्धा जाण्याची सगळ्याची तयारी। महावितरण कंपनीने जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगर, राहुरी, पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यात कृषी पंपाची वीज बिल वसुली सुरू केली आहे। त्यासाठी कृषी पंपाची वीज बंद करण्याचे धोरण महावितरण कंपनीने घेतले आहे। वीज वितरण कंपनीचा सक्त वसुलीच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। शेतकऱ्यांना आजही पुरेशा दाबाने आणि वेळेवर वीज मिळत नाही। 24 तास फक्त 2 ते 3 तास वीज पुरवठा केला जातो। महावितरण कंपनीकडून रात्रीच्या वेळी कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो। त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। रात्रीच्या वेळी वीज पुरवठ्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत।
ट्रान्सफॉर्मर जळाले तर ते 2-2 महिने बदलून मिळत नाही. ट्रान्सफॉर्मरचा देखभाल दुरुस्तीचा सर्व खर्च शेतकऱ्यांना वर्गणी करून करावा लागतो. ट्रान्सफॉर्मरची साधी केबल देखील महावितरण कंपनीकडून मिळत नाही. ती केबल शेतकऱ्यांना स्वखर्चाने बदलावी लागते. ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीची मागणी केल्यास महावितरण कंपनीचे कर्मचारी हात वर करून मोकळे होतात. असे असताना वीज बिलाची वसुली मात्र पठाणी पद्धतीने केली जात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी करत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण का मला वाटतं का आज केले जातं आणि उद्यापासून सगळ्या जिल्ह्यामधले तुम्ही बंद करायचं धोरण घ्या. परिस्थिती अशी झाली का आता 3 महिन्यापासून लोकांनी आताच पैसे 3 महिन्यापूर्वीच पैसे लोकांनी भरले. आज शेतीमध्ये प्रत्यक्ष कांद्यासारखं पीक आज उभं पीक आहे मोठ्या प्रमाणात आणि आज जर लगेच तुम्ही थांबवलं तर लगेच शेतकऱ्याच्या कुठल्या प्रकारच्या खिशात काही पैसा नाही. ज्या वेळेला तुमच्या कांद्याचा पैसा येतील, शेतकऱ्याच्या जे काही शेतीमध्ये जे पीक घेतले त्या पिकाचे पैसे मिळतील त्या वेळेला लोक पैसे कदाचित भरू शकतील. कारण पैसे भरणं काय अशक्य होतं. त्याचं कारण असं आहे की आता तुमचा लाईटचाच प्रश्न इतका बिकट आहे. 2 तास आणि 1 तासापेक्षा लाईट काही चालत नाही. दुसरी गोष्ट अशी एका जर ट्रान्सफॉर्मर जर जळाले तर महिना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत नाही. ऑइल नसेल तर शेतकऱ्याला ऑइल भरून आणावं लागतं. केबल नसेल तर शेतकऱ्याला स्वतःला केबल आणायचं काम करावं लागतं. आणि त्याचबरोबर ज्या ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तुमचा वायरमॅन कुठल्याही गावामध्ये उपस्थित नाही, हजर नाही. 8-8, 15-15 दिवसांनी तुमचा कार्यकारी अभियंत्याकडे त्याचा रिपोर्ट येतो आणि मग त्या दिवसाची तारीख धरली जाते. जर एखाद्या शेतकऱ्यांनी जीला फोन केला किंवा तुमच्या डेप्युटी इंजिनियरला फोन केला तर तोच तक्रार समजून त्याच दिवसाची समजा जळालेली तारीख समजून 30 दिवसाची तारीख धरूनच आपण ती ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम केलं पाहिजे. एका बाजूने तुम्ही सक्तीची वसुली करता, दुसऱ्या बाजूने जी काही लोकांची अपेक्षा आहे ती सेवा काही कुठल्याच प्रकारची काही मिळत नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे का तुम्ही 8 तासाच्या ऐवजी आम्हाला 6 तास द्या, पण पूर्ण लाभाने तरी कमीत कमी मिळाली पाहिजे ही लोकांची अपेक्षा मोठ्या. तशी गोष्ट काय होत नाही. म्हणजे तुम्ही ती गोष्ट करत नाही आणि इकडे मात्र तुम्ही सक्तीची तुम्हाला सरकार सांगतं ती वसुली करायला करायला लावतो आणि सक्तीची वसुली करतो. आणि करीत असताना सुद्धा प्रत्येक सर्कलच्या वेळेत तुम्ही 40 ट्रान्सफॉर्मर भरता. 40 ट्रान्सफॉर्मरची वसुली झाल्यानंतर दुसरे 40 ट्रान्सफॉर्मर बंद करा. म्हणजे शेतकरी सुद्धा तुम्हाला एकत्र येऊन देता कामा नाही. आणि बंदोबस्त करण्याचं काम खरं वास्तविक पाहता तुम्ही करता. मला असं वाटतं की माझ्या भागात त्या 40 आज बंद झाल्या त्यामुळे ते 40 शेतकरी काय असतील पाहून घेतील. परत 8 दिवसांनी 15 दिवसांनी ती वसुली झाली का पुढचे 40 ट्रान्सफॉर्मर बंद करा. म्हणजे 100% सगळ्या ट्रान्सफॉर्मर खरं वास्तविक पाहता बंद करण्याचं तुम्ही करता. आज पोलची अवस्था अशी झाली का काही आता तुम्हाला सांगतो काही पोल वाकले, काही तारेंची तुम्हाला परिस्थिती फार डोक्याला लागते ना. तारा पार खाली आले त्या ताराकडे कुठल्याच प्रकारच्या सेवा मात्र कुठली उपलब्ध काय होत. जर तुम्हाला सांगतो का एखाद्या वेळेला जर तुमच्या डिपीतली लाईट गेली तर शेतकऱ्याला दिवो टाकावा लागतो, शेतकऱ्याला फिजा टाकायचं काम करावं लागतं. आणि एखाद्या वेळेला जर काही दुर्दैवी घटना घडली तर तुम्ही सरळ सांगता की आमच्यामुळे घडली नाही, ती चुकी तुमची शेतकऱ्याची चुकी. म्हणजे काही वेळेला काही लोकांना कारण नसताना तुम्हाला सांगतो मृत्यूला सामोरं जायचं काम करावं लागतं. त्यामुळे आता याची काळजी घेणं आणि आमचं एकच स्पष्टपणे मत आहे. आता आम्ही तर धरणे आंदोलन उद्या करणार आहे आणि धरणे आंदोलनात जर ही गोष्ट थांबली नाही तर मग उद्या तुम्हाला सांगतो का जिल्ह्यातले सगळे रस्ते बंद करू किंवा तुम्हाला आम्ही ऑफिसमध्ये सुद्धा बसू देणार नाही. उद्या आम्ही काय पुढे मांडव टाकणार नाही. आम्ही सगळे जे काय धरणे आंदोलन तुमच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसूनच करणार आहेत आणि कार्यालयामध्ये बसून मग त्याचे परिणाम काय होतील काय नाही तुम्ही आता त्याचा विचार करा. आमची काय ती भावना नाही आणि आमची काही इच्छा नाही का कुठंतरी समजा कार्यालयाची तोडफोड करणं, काहीतरी अधिकाऱ्याला काही वेगळ्या मार्गाने जाणं. पण शेवटी लोकांचा उद्रेक झाल्यानंतर आम्ही त्या लोकांच्या उद्रेकाला सुद्धा आम्ही थांबू शकत नाही. आणि लोकांचा शेवटी आता लोकांचा एवढा मोठा उद्रेक झाला का साहेब आता आम्ही 3 महिन्यापूर्वी पैसे भरले, त्याच्या आधी 3 महिन्यापूर्वी पैसे भरले, लगेचच तुम्ही पैसे आता त्याला माफी मिळणार नाही मिळणार तो नंतरचा विषय. पण आज लोकांच्या खिशात पैसेच नाहीत. 2 वर्षापासून करोनाच्या संकटात असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे तोट्यात गेला. कधीतरी आपल्याला 2 वर्षात थोडाफार पाऊस झालाय म्हणून विहिरीला थोडंफार पाणी, बोरला पाणी. आणि आज प्रत्यक्षात तुम्ही जर बंद केले तर उभे पिकं आहेत आणि उभे पिकेला जर कदाचित जळून जर गेले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा शेतकरी पैसा देऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता ही गोष्ट काही जरी केलं तर काही दिवस का होईना तुम्हाला ही गोष्ट महिनाभर 2 महिने थांबावंच लागणार. तुम्हाला जर कदाचित शेतकऱ्याच्या पीक बाजारात गेलं, पैसा आला, शेतकऱ्याच्या खिशात पैसे मिळाले तरच शेतकरी पैसे भरू शकणार येतं. तर ही गोष्ट तुम्ही आपल्याला शासनाला तुम्ही त्यांच्यामध्ये सांगण्याची गरज आहे, कळवण्याची गरज आहे. नाही तर आता आम्ही तर उद्या तर हे धोरण घेतलेले. आता उद्या आम्ही जाहिरात करून टाकले प्राथमिक स्वरूपात धरणं आंदोलन करू.
धरणे आंदोलनात जर कदाचित समजा तुम्ही ही गोष्ट जर मान्य नाही झाली तर आम्ही तुम्हाला सांगतो का एमएससीबीच्या अधिकाऱ्याला एकाला कार्यालयात कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी असू किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कार्यालयाचे अधिकारी असू बसू देणार नाही. आणि उद्या जर जनतेचा किंवा शेतकऱ्याचा उद्रेक जर झाला तर त्याला अजिबात आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही जबाबदार राहणार नाही. तुम्ही त्यांना जबाबदारी तुम्हाला मग आमच्यावर उद्या गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ. उद्या कदाचित आम्हाला कुठं जेलमध्ये जायची वेळ आली तरी आम्हाला पर्यायी जेलमध्ये सुद्धा जाण्याची आमच्या शेतकऱ्याची सगळ्याची तयारी ही भूमिका आता सगळ्या लोकांनी घेण्याचं काम केलेलं आहे. आणि शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. 1 ते 2 वर्षापासून तुम्हाला सांगतो का बाजार जे शेतीमध्ये जो माल पिकलाय बाजारपेठ सगळी बंद असल्यामुळे बाजारात न्यायला आणि बाजारात विकायलाच कुठं बाजारपेठ उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे शेतकरी पूर्णपणे 100% तोट्यात गेला. काही लोकांनी जे काही बागायची फळं घेतली ते फळं रस्त्यावर फेकून द्यावं लागले. ज्या बागायतामध्ये जे काही तुम्हाला सांगतो का कांद्यासारखं पीक झाले त्याचा रुपया 2 रुपये 3 रुपये 4 रुपये तुमचा किलोचा भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विकू शकले नाही. काहींनी साठवून दिले. साठवून ठेवल्यानंतर ते पण खराब झाले. म्हणजे अशी परिस्थिती आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो का या राज्य सरकारने या राज्य सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे. अधिवेशन चालू आहे. अधिवेशन चालू असताना जर कदाचित तुम्ही ही गोष्ट जर निर्णय घेतला असेल तर तिथं राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही संपर्क केलाय. आम्ही त्यांनाही सांगितलं का उद्या कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आवाज उठायचं काम करावं लागतं. आणि हाऊसमध्ये मागच्या वेळेलाच राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचं काम केलंय. आता आम्ही तर कुठलाही एक ट्रान्सफॉर्मर बंद करणार आहे. आणि हाऊस बंद झालं दुसऱ्या दिवशीच मला वाटतं का सुरू झालं. म्हणजे कोण म्हणजे शासनावर विश्वास ठेवायचा नाही. जे काही लोकप्रतिनिधी बोलतो त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही हा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता ही गोष्ट कुठल्या प्रकारचा कोणाला विश्वास राहिलेला नाही. हेच महाआघाडीचं सरकार हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री नव्हते त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं का जर सरकार आलं सत्ता आली तर 100% आम्ही शेतकऱ्याचं वीज माफ करू. कमीत कमी तुम्ही वीज जरी माफ नाही केली तर कमीत कमी ही वसुली तरी सक्तीची थांबायला लाव ना. वक्षीचे जे सक्तीची वसुली जे शेतकऱ्याची करायला लावतात ती कुठेतरी थांबण्याचं काम काही केलं पाहिजे ना. आणि हे लोकांना कुठल्या प्रकारची अशी गोष्ट तर असं नाही चालणार. एका बाजूने सक्तीची वसुली करतात दुसऱ्या बाजूने ट्रान्सफॉर्मर जळाला तर महिना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. कारण ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर त्यालाच गाडी करायची त्यानेच तो ट्रान्सफॉर्मर घेऊन यायचा. दुरुस्त झाल्यानंतर परत त्यानेच तो भरून घेऊन जायचा. केबल जळायची स्वतःच्या खिशातून पैसे घालायचे. आणि उद्या कदाचित काही वेळेला खाजगी सुद्धा लोकांना भरून आणावं लागतं. मग खाजगीत जर भरून आणले त्याचा जर खाजगीत पैसे लोकांनी गोळा करून जर भरले तर कमीत कमी त्या वीज बिलातून तुम्ही कट तरी करून घेतले पाहिजे ना. जर खाजगी लोक जर स्वतःच्या पैशातून जर ती कारण तुमची सर्व्हिस देऊ शकत नाही तुमच्याकडून एवढ्या तातडीने कुठल्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सांगतो का होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यायी लोकांना ही खाजगी गोष्ट करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आता तुम्ही ही गोष्ट आम्ही स्पष्ट सांगतो का तुम्ही आता सरकारच्या कानावर टाका घाला आणि उद्याचं कदाचित तुम्ही आम्हाला जर कदाचित आज लेखी दिली काही ही गोष्ट आम्ही काही थांबणार नाही तर आम्ही कदाचित उद्या तुमचा जे आता आपण धरणं आंदोलन केलं आम्ही थांबू. नाही तर उद्या कदाचित लोक आल्यानंतर काय भूमिका घेतील आणि काय करतील हे काय आम्ही काही सांगू शकत नाही. आता आज आम्ही संयम ठेवू परंतु उद्याचा हा संयम आमच्या हातामध्ये अजिबात राहणार नाही. मग त्याचा विचार करा आणि शासनाला तुम्ही ह्या गोष्टी स्पष्टपणे मान्य आजच अधिवेशन चालू. कारण हा काय तुमचा एका तालुक्याचा नाही हा राज्याचाच प्रश्न आहे. आणि राज्याच्या प्रश्नात राज्य लोक कंटाळून गेले. लाईटची परिस्थिती एवढी भयानक बिकट आहे. रात्री तुम्हाला सांगतो दाराला जायचं तिथं बिबट्याची भीती वाटते सारखी सुकाट्याची भीती वाटते. मजूर जरी कदाचित आम्ही तुम्हाला सांगतो मला कामाला लावले तर ते म्हणतात आम्हाला पगार नको आम्ही रात्रीच्याला कुठल्या प्रकारच्या तुमच्या शेतीत दारे धरायला नाही. जर समजा कदाचित तुम्हाला सांगतो एखाद्या मजूर जायचं असेल ना तर मालकाला त्याच्याबरोबर जावं लागतं तर मजूर सुद्धा जायला तयार होतो. त्यामुळे आता तुम्हाला सांगतो की ही भूमिका तुम्हाला स्पष्टपणे बजावं लागेल आणि मांडावं. उद्या 16 मार्च रोजी 11 वाजता महावितरण कंपनी समोर शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिला. हे आंदोलन उग्र झाल्यास त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी आणि महावितरण कंपनीच जबाबदार असेल. वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तर आम्ही जेलमध्ये जाऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. आता आज आपण म्हणता ही गोष्ट बरोबर आहे का राज्याला आता आपल्याला राज्यमंत्री पद सर्वात आता एमएससीबीचं मिळालं होतं आणि जिल्ह्यातल्या तरी कमीत कमी शेतकऱ्याला अशी अपेक्षा होती का आतापर्यंत आपल्याला एमएससीबीचं काय कुठल्या प्रकारचं खातं मिळालं नव्हतं परंतु परमेश्वर कृपेने मिळालं आणि आता जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारची ही एमएससीबीची अडचण येणार नाही अशी लोकांचा विश्वास होता. परंतु विश्वासाचा पूर्णपणे तुम्हाला सांगतो का ह्या महाआघाडीचं सरकारकडून आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाला आहे.
आज महाआघाडीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं का जर कदाचित मला सत्ता दिली, मला राज्याची जर मुख्यमंत्री पदाची संधी जर मिळाली तर राज्याची पूर्णपणे 100% वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ. परंतु मला असं वाटतं सत्तेवर बसल्यामुळं आणि खुर्चीवर बसल्यामुळं त्याचा विसर कदाचित त्यांना पडला असं मला असं वाटतं. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब मागच्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं, हाऊसमध्ये जर कदाचित एखादी घोषणा केली तर ती खरी असती, परंतु त्या घोषणेचा सुद्धा विचार केला नाही. त्याच वेळेला ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचं राज्याचं धोरण झालं होतं आणि अजितदादांनी स्पष्टपणे ज्या सगळं पूर्णपणे विरोधी पक्ष नेत्यासहित आणि हाऊसला सांगितलं होतं मी ट्रान्सफॉर्मर ताबडतोबीने बंद करण्याचं काम करणार आहे, चालू ठेवल. परंतु अधिवेशन संपल्यानंतर मात्र त्यांनी ते ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचं काम केलं. त्यामुळं आता महाआघाडीच्या सरकारवर जनतेचा कुठल्याच प्रकारचा मला वाटतं विश्वास राहिला नाही. आणि काल ज्या काही नगर तालुक्याच्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये 90 ते 95% लोकांनी जो काही तुम्हाला सांगतो का मला सत्ता देण्याचं काम केवळ कशामुळे केलं तर महाआघाडीच्या सरकारचा जो काही राग होता, रोष होता, तो सेवा सोसायटीच्या माध्यमातून मला असं वाटतं बाहेर निघण्याचं काम निश्चितपणे होतंय. आता आम्ही तुमचे एमएससीबीचे एसी साहेब काकडे साहेबाला आम्ही बबनराव पाचपुते साहेबांना आम्ही दोघांनी आणि सर्व नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातल्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर ज्या काय समस्या होत्या एमएससीबीच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या पुढे मांडल्या आणि त्यांनी सांगितलं का मी आजच वर त्याची बोलणी करतो आणि तुम्हाला संपर्क करून तुम्हाला उद्या जे काय ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचा निर्णय घेतलाय तो थांबवण्याचा निर्णय घेऊ असं सांगितलं. परंतु जर कदाचित तुम्हाला सांगतो हा निर्णय जर त्यांनी माघार घेतला नाही, थांबवला नाही, तर आता उद्या तर आम्ही तुम्हाला धरणं आंदोलनाचा निर्णय घेतलाय, परंतु आता तेवढं काय थांबून चालणार नाही. कदाचित जर याचा निर्णय जर झाला नाही तर एमएससीबीच्या कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो का आम्ही बसू देणार नाही. मग त्याचे परिणाम काय होतील ते एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी शासनाने त्याचा विचार खरं वास्तविक आता करावा ही आमची अपेक्षा आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर सरकार कोणत्या प्रश्नाला उत्तरच देत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. मुळात सरकारच अडचणीत आहे. महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्यात एकमत नाही, चर्चा नाही, पैसे कोणाला किती बजेट वाटप करायचं याच्यावर चर्चा होती, पण शेतकऱ्यांचा प्रश्न तिथं सुटत नाही. वस्तुस्थिती उद्या परत मी आजच विधानसभेत चाललेल्या घरी अडचण झाल्यामुळे आलो होतो, पण विधानसभेत सुद्धा जे व्हायला पाहिजे ते होत नाहीत. आरोप केले जातात, त्याचे उत्तर दिले जात नाहीत आणि दाऊदचा संबंध असलेल्या लोकांना मंत्र्याला सुद्धा राजीनामा घ्या सांगितलेला असताना त्याचा राजीनामा होत नाही. म्हणजे सरकारच्या विरोधात नाही, देशद्रोहाच्या बरोबर आणणाऱ्या लोकांना सुद्धा सरकारमध्ये सामील करून घेतलं. याच्यापेक्षा काय विचारायचं. आणलं होतं, चर्चा झालेली, त्यांनी शब्द दिला की आम्ही टिप्पा सोडणार नाही, पण ते चालू राहिलेले आहेत. परत आता उद्या परवा चर्चा होईल, खात्यावर चर्चा होईल, त्यावेळेस याची चर्चा होईल. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. महाविकास आघाडी सरकारचा महाविकास आघाडी सरकारचा या सरकारचं करायचं काय? महाविकास आघाडी सरकारचं करायचं काय? जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.